रत्नागिरीतील माजी आमदार राजन साळवींचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा। उद्या दुपारी ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश। झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट। तुळजाभवानी मंदिराच्या भूगर्भाची तपासणी होणार। मंदिरातील गाभाऱ्याला तडे गेल्याची दाखवली होती बातमी। नागपूरमध्ये राज्यातील पहिली AI सिग्नल यंत्रणा उभारणार। सुरुवातीला शहरातल्या 10 चौकात सिग्नल यंत्रणा, यश मिळाल्यास 161 सिग्नलवर होणार वापर। लाडकी बहीण योजना अडचणीत, लोकप्रिय घोषणांवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे। परावलंबी समाज तयार करत आहोत का, कोर्टाचा राजकीय पक्षांना सवाल। JNU मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार। JNU मराठी अध्यासन केंद्र सुरू करणार। मराठी भाषा मंत्री उदय सामंतांची घोषणा। आणि 2 शिखांच्या हत्येप्रकरणी सज्जन कुमार दोषी। 1984च्या शीख विरोधी दंगलीत 2 शिखांची हत्या, जमावाचं नेतृत्व केल्याचा सज्जन कुमारवर आरोप।